Dear student, today we are studying the exercise of lesson number 3, effects of British rule. First, rewrite the statements by choosing the appropriate option. First, Portuguese, Dutch, French, British participated in the competition of capturing Indian market. Answer is Dutch. In 1802, Peshwa Bajirao II signed the subsidiary alliance with the British. Answer is Bajirao II. Third, Jamshedji Tata started the manufacturing of steel at Tata Iron and Steel Industries established in Jamshedpur. Answer is Jamshedpur. Second, explain the following concept. Civil services. Lord Cornwallis introduced the bureaucracy to strengthen the British rule in India. Civil services became an important part of the British government. Lord Cornwallis restricted the private trade carried out by the company officers, and for this purpose he increased their salary. The district collector was the chief of district administration. He was responsible for the collection of revenue, giving justice, maintaining law and order. The officers were appointed through competitive examination known as Indian Civil Services ICS. या कॉन्सेप्टमध्ये आपण काय बघू शकतो. फर्स्ट पॉईंट हा आहे की लॉर्ड कॉर्नवॉलिस याने ब्रिटिश रूल इंडियामध्ये मजबूत करण्यासाठी हा कॉन्सेप्ट इंडियामध्ये प्रथम आणला. सेकंड पॉईंट आहे की सिव्हिल सर्व्हिसेसला महत्त्व देण्यात आलं ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये. नंतर थर्ड पॉईंट हा आपण बोलू शकतो की लॉर्ड कॉर्नवॉलिसने काय केलं, जेवढे प्रायव्हेट ट्रेड होते त्यांना रिस्ट्रिक्शन म्हणजे काही मर्यादा आणली, त्यांना काही बंधनं आखली, आणि जेवढे कंपनीचे ऑफिसर्स होते त्यांच्या सॅलरी इन्क्रीज केल्या, म्हणजे त्यांचे अधिकार कमी करून त्यांना सॅलरी इन्क्रीज करून दिली. थर्ड, द डिस्ट्रिक्ट कलेक्टर वॉज द चीफ ऑफ द डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन. त्यांनी काय केलं, जो कलेक्टर आहे तो जो कारभार पाहणार आहे राज्याचा किंवा प्रशासनाचा त्याचा चीफ असायचा. तर ही वॉज रिस्पॉन्सिबल फॉर द कलेक्शन ऑफ रेव्हेन्यू कलेक्शन करणं किंवा गिविंग जस्टिस म्हणजे न्याय देणं, मेंटेनिंग लॉ अँड ऑर्डर, कायदा सुव्यवस्था पाहणं, मेंटेनिंग लॉ अँड ऑर्डर, कायदा सुव्यवस्था पाहणं. द ऑफिसर्स वेअर अपॉइंटेड थ्रू कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन नोन ॲज इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. म्हणजे काय, तर ते एक कॉम्पिटिटिव्ह म्हणजे स्पर्धात्मक परीक्षा पास केल्यानंतर त्यांना अपॉइंट केलं जायचं आणि ते इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस या नावाने प्रसिद्ध होतं, ICS. कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर. The British government started giving more encouragement to cash crop like cotton, indigo, tobacco, tea, etc. म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटने काय सुरुवात केली, जे कापूस आहे, नीळ आहे, तंबाखू आहे, चहा आहे, असे जे कॅश क्रॉप होते त्यांचं उत्पादन जास्त वाढवण्यासाठी त्यांनी एन्करेजमेंट केली. आणि हे जे असायचं, द प्रोसेस ऑफ गिविंग स्ट्रेस ऑफ कल्टिवेशन ऑफ प्रॉफिट गिविंग कॅश क्रॉप इन्स्टेड ऑफ फूड ग्रेन इज नोन ॲज द कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर. मग ही जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये जे पूर्वीपार चालत आलेली जी शेती प्रक्रिया होती, ज्याच्यामध्ये धान्य उत्पादन जास्त प्रमाणात केलं जात असे, तर त्याच्या जागी हे कॅश क्रॉप म्हणजे जे लवकरात लवकर फायदा देणारे जे पिकं आहेत ती घेण्यात येऊ लागली. मग त्याला म्हणतात कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर, जे इंग्रजांनी केलं. इकॉनॉमिक पॉलिसी ऑफ ब्रिटिश. ड्यू टू इंडस्ट्रियल रिव्होल्युशन कॅपिटलिस्ट इकॉनॉमी प्रिवेल. इंडस्ट्रियल रिव्होल्युशन होत होते त्यावेळी, त्यामुळे भांडवलशाही ही जास्त करून त्याला महत्त्व येऊ लागलं. हेन्स ब्रिटिशर फोर्स टू अप्लाय अन इकॉनॉमिक सिस्टम इन इंडिया विच वॉज फेवरेबल टू इकॉनॉमिक सिस्टम इन इंग्लंड. मग त्यामुळे काय आणखीन दुसरं काय झालं, ब्रिटिशांनी काय केलं, त्यांनी ती इकॉनॉमिक सिस्टम आणली जी त्यांच्यासाठी म्हणजे लंडनसाठी किंवा इंग्लंडसाठी बेनिफिशियल असेल, ती इकॉनॉमिक सिस्टम त्यांनी इंडियामध्ये आणली जी त्यांना इझी होती.
ड्यू टू धिस दे गेन इकॉनॉमिक बेनिफिट. त्यामुळे काय व्हायचं, ते प्रॉफिटमध्ये यायचे, ते त्यांना बेनिफिट्स मिळायच्या. पण इंडियाचं काय झालं, इंडिया स्टार्टेड फेसिंग इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन. पण इंडियाचं अर्थकारण मात्र बिघडलं आणि ते आर्थिक शोषण होऊ लागलं इंडियाचं. थर्ड, explain the following statements with reasons. First, farmers in India became bankrupt. To increase income, the British made important changes in the revenue system. तर का शेतकरी कर्जबाजारी झाले भारताचे ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये? तर ब्रिटिशांनी काय केलं, त्यांची इन्कम वाढवण्यासाठी त्यांनी काही रेव्हेन्यू सिस्टममध्ये चेंजेस केले. फॉर पेमेंट ऑफ टॅक्सेस, इंडियन फार्मर्स स्टार्टेड सेलिंग द क्रॉप ॲट वॉट एव्हर प्राईज इट रिसिव्ड. दुसरं काय झालं, तर फार्मर होते त्यांना त्यांची जी क्रॉप्स होते, पिकं होती, ती कोणत्याही प्राईजवर विकावी लागत ते टॅक्स पे करण्यासाठी. द मर्चंट अँड ब्रोकर्स स्टार्टेड पर्चेसिंग देअर गुड्स ॲट मिनिमम रेट. दुसरं काय झालं, त्याच्यानंतर काय आलं, जे व्यापारी होते, जे ब्रोकर्स होते, दलाल होते, ते काय करायचे, त्यांचे क्रॉप्स कमी रेटमध्ये विकत घेत असत. आणि तसं का करत होता शेतकरी, तर इफ द फार्मर फेल टू पे टॅक्स इन टाईम, देन हिज लँड वुड बी अ कॉन्फिस्केटेड. जर तो फेल करत होता किंवा टॅक्स पेड करत नव्हता, तर त्याची जी जमीन असायची ती त्याच्याकडनं काढून घेतली जायची, ती सीज केली जायची. त्यामुळे काय व्हायचं, शेतकऱ्याला हे करणं भाग होतं की कोणत्याही प्राईजला पीक विकणं, आणि त्याचा फायदा मर्चंट आणि दलालांना व्हायचा. At certain time, the farmer had to mortgage his land to the money lender for arrangement of money to pay the tax. Farmer became bankrupt. आणखीन जर ते सीज होऊ नये यासाठी काय करावं लागायचं, शेतकऱ्याला त्या एखाद्या सावकाराकडे आपल्या जमीन गहाण ठेवायची आणि टॅक्स भरायचा असायचा. त्यामुळे मग काय आलं, त्यावेळेचा शेतकरी हा बँकरप्ट किंवा कर्जबाजारी होऊ लागला. सेकंड, देअर वॉज अ डिक्लाइन ऑफ ट्रॅडिशनल इंडस्ट्रीज इन इंडिया. मग इंडियामधली जी पारंपरिक इंडस्ट्री होती ती का कमी होऊ लागली, त्याच्यामध्ये का फरक निर्माण झाला? द ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑब्टेन ह्यूज टॅक्सेस ऑन गुड्स एक्सपोर्टेड फ्रॉम इंडिया टू इंग्लंड. ब्रिटिश गव्हर्नमेंटने जे इंडियामधून जेवढे वस्तू जायच्या लंडनला, त्याच्यावर भरपूर टॅक्स लावला. Also very less tax was imposed on goods imported from England to India. आणि इंग्लंडमधून येणाऱ्या वस्तूंवर मात्र फार कमी टॅक्स लावला. The goods manufactured in England were machine made and cheap. To compete with cheap product was difficult for the Indian artisans. अशा प्रकारे जे मशीन मेड जे होतं इंग्लंडमधलं, ज्या वस्तू इथे यायच्या त्या खूप स्वस्त बनत असत. आणि इथले जे कारागीर होते ते हाताने वस्तू बनवत, मेहनतीने वस्तू बनवत, तर ते जे चीप प्रोडक्ट तिकडनं यायचं त्याला फेस करणं, त्याच्याशी कॉम्पिटिशन करणं इंडियन जे कारागीर होते त्यांना डिफिकल्ट होऊ लागले. दस देअर वॉज अ डिक्लाइन ऑफ ट्रॅडिशनल इंडस्ट्रीज इन इंडिया. अशा प्रकारे ते जी पारंपरिक इंडस्ट्री होती त्याच्यामध्ये डिक्लाइन आली. Question number 4. Complete the following table. Person Lord Cornwallis. Lord Cornwallis introduced bureaucracy. Lord William Bentinck passed Sati Prohibition Act. Lord Dalhousie passed the Widow Remarriage Act in 1856. Sir William Jones, an English officer, established Asiatic Society of Bengal. Some special point to learn. Raghunath Rao approached for help from the British due to his grade for Peshwaship. During 1774 to 1818, 3 wars were fought between the Marathas and the British. In 1782, with the Treaty of Salbai, the First Anglo-Maratha War came to an end.
Fourth, in 1798, Lord Wellesley arrived in India as a Governor General. Britishers signed a treaty with Chhatrapati Pratap Singh and appointed Grant Duff as an officer to assist him in the state affair. Rango Bapuji Gupte, a loyal officer of the Chhatrapati, fought the legal battle and went up to England. In 1827, Sabhaniti, a book on polity, was printed. Robert Clive in 1765 introduced the dual government system in Bengal. Under the leadership of Lord Macaulay, a committee was set up to create the code of law. Due to industrial revolution in England, capitalist economy prevailed. In 1853, first railway ran on the route of Mumbai to Thane. In 1853, Kawasji Nanabai Davar started the first textile mill in Mumbai. In 1855, the first jute mill was started at Risra in Bengal. In the 19th century, Europe, a new era took shape on the basis of values like humanitarianism, democracy, nationalism, liberalism, etc. According to a recommendation of a Lord Macaulay in 1835, English education started being imparted in India. In 1857, universities were established at Kolkata, Mumbai and Madras.